आपले स्वागत करत आहे श्री कॉम्प्युटर्स चॅनलमध्ये. इंटरनेटवर असे फोटोज खूप व्हायरल होत आहे. फक्त एका फोटोवरून आपण इतका सुंदर फोटो बनवू शकतो, हे बघून तर मी थक्कच झालो. तर हे कमाल आहे Googleचं जेमिनी ॲप्समुळं. Googleचं एआय टूल. याला आपण नॅनो बनाना इमेजसुद्धा असं म्हणू शकतो. मग आपण का बरं मागे आहोत? चला तर मी तुम्हाला दाखवणार आहे एक भन्नाट एआय टूल्स. ज्याच्या माध्यमातून आपण असे फोटोज बनवू शकतो. हे फोटो आपण मोबाईलवर किंवा पीसीवर सुद्धा बनवू शकतो. चला तर आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी वैभव उमाळे स्वागत करतो आहे श्री कॉम्प्युटर्स चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळविण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक जरूर करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. अजून आपल्याला माझ्याकडून काय अपेक्षित आहे हे कमेंटच्या माध्यमातून मला कळवा. पहिल्यांदा आपण आपला एक फोटोज काढून घ्या. जर आपण काढला नसेल तर प्लेन बॅकग्राऊंडवर आपण फोटो काढू शकता. पण चिंता करू नका, जर प्लेन बॅकग्राऊंड नसेल आणि तुमच्याकडे ऑलरेडी फोटो असेल तर आपण त्याचा सुद्धा बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो काही सेकंदात. तर पहिल्यांदा मी सलमान खान यांचा फोटो डाउनलोड करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जाणार आहे ब्राउझरमध्ये आपण Google जेमिनी सर्च करून घ्यायचं. येणाऱ्या पहिल्या लिंकमध्ये Google जेमिनी आपल्याला मिळेल. तिथे क्लिक करून आपण त्याला साइन इन करून घ्यावं. कारण साइन इन केल्याशिवाय आपल्याला ऑपरेट करता येणार नाही. तर हे Googleचं जेमिनी 2.5 फ्लॅश हे एआय टूल आहे, ज्याच्या माध्यमातून आपण बरेचसे कामं करू शकतो. इथे आपण साइन इन करूया. Google जेमिनी टूल्स ओपन झाल्याच्यानंतर आपण एखादा फोटो डाउनलोड करून घ्यावा किंवा आपण स्वतःचा फोटो कॉम्प्युटरमध्ये घ्यावा. जर आपण मोबाईलमध्ये हे ऑप्शन्स वापरत असाल तर डायरेक्टली तुम्ही या प्लस आयकॉनला क्लिक करावा. प्लस आयकॉनला क्लिक केल्यानंतर आपल्याला अपलोड फाईल नावाचा ऑप्शन दिसेल. या ठिकाणी क्लिक करून आपण जिथे तो फोटो ठेवलेला आहे तो सिलेक्ट करावा. त्यानंतर आपण ओपन करूया. इथे मला पहिल्यांदा या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे, त्यामुळे मी प्रॉम्प्ट लिहेल रिमूव्ह बॅकग्राऊंड आणि सबमिट करेल. रिमूव्ह बॅकग्राऊंड केल्यानंतर Google जेमिनी टूल काय करेल की या फोटोच्या बॅकसाईडचं संपूर्ण बॅकग्राऊंड रिमूव्ह करेल आणि काही सेकंदात आपल्याला एक इमेज जनरेट करून मिळेल. त्यानंतर आपल्याला एक इमेज मिळालेली आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून. त्यानंतर या इमेजच्या वरच्या बाजूला एक ॲरो दिलेला आहे. इथे तुम्ही क्लिक करून ती इमेज आपल्या पीसीमध्ये किंवा आपल्या मोबाईल फोनमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. आता पीसीमध्ये असल्यामुळं मी ही इमेज नेम चेंज करून घेतो. आणि ही इमेज मी डेस्कटॉपला घेतो. त्यानंतर परत अपलोड फाईलमध्ये जाऊन जी फाईल आपण डाउनलोड करून घेतली आहे त्या फाईलला आपण सिलेक्ट करूया. त्यानंतर आता खरी गंमत आहे. इथे आपल्याला एक प्रॉम्प्ट लिहावा लागतो की आपल्याला फोटो कशा प्रकारचा पाहिजे. आता इथे खरी गंमत आहे मित्रांनो. आपण जो फोटो अपलोड केलेला आहे हा फोटो आपल्याला कशा प्रकारचा पाहिजे त्यासाठी आपल्याला एक प्रॉम्प्ट लिहावा लागतो. हा प्रॉम्प्ट मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल किंवा आपण याचा स्क्रीनशॉट काढू शकता. हा तो प्रॉम्प्ट आहे. याला मी कॉपी आणि पेस्ट करतो आहे. जसाच्या तसा आपण काहीही चेंज करू नका. रिझल्ट पहिले बघा, देन आपण सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर आपण ज्याप्रमाणे प्रॉम्प्ट लिहिलेला आहे त्याप्रमाणे Google जेमिनी टूल काही सेकंदात आपल्याला आपल्या प्रॉम्प्टप्रमाणे इमेज तयार करून देतो. इथे आपल्याला आपल्या प्रॉम्प्टप्रमाणे एक इमेज तयार करून मिळालेलं आहे. ही इमेज आपल्याला मी सुरुवातीला दाखवलं होतं.
तर यामध्ये आपण बॅकग्राऊंड पण रिमूव्ह केलं होतं. बॅकग्राऊंड रिमूव्ह करताना राईट हँडला इथे पॅच आला होता, व्हाईट पॅच. तो सुद्धा जेमिनी टूलनं क्लिअर केलेला आहे. हा प्रॉम्प्ट आपण हे इमेज कसं बनवलं या संदर्भात लॅपटॉपवर पण बऱ्याच काही गोष्टी आपल्याला दिसते आहे. खूप बारकाईनं काम Google जेमिनी टूलने केलं आहे. यामुळं मला तर असं वाटते, की आपल्याला फोटोशॉपीचं किंवा फोटोशॉप या सॉफ्टवेअरचं नॉलेज असणं काहीही आवश्यकता नाही आहे. आता याच्यामध्ये काही ॲडिशन करता येते का आपण बघूया. ॲड टायगर असा मी एक टेक्स्ट लिहिला. त्यानंतर आपण सबमिट करूया. ॲड टायगर लिहिल्याच्या नंतर त्या इमेजमध्ये टायगर ॲड होते का ते पाहू. आपण त्याला परत चेंज करूया. ॲड रिअल टायगर इमेज. माझं रिअलचं स्पेलिंग चुकलेलं आहे. ते बघूया. Google जेमिनी टूल त्याला करेक्ट करतो की नाही. Googleने आपलं स्पेलिंग करेक्ट करून घेतलं आहे. आता ही इमेज आपण आपल्या पीसीवर डाउनलोड करून घेऊ. जर आपण मोबाईलमध्ये करत असाल तर आपण डाउनलोड ऑप्शनमध्ये जाऊन तो फोटो ओपन करू शकता. आपण दिलेल्या प्रॉम्प्टप्रमाणे Googleने हा फोटो तयार करून दिलेला आहे. आता हा फोटो आपण कुठेही शेअर करू शकता. मग मित्रांनो, Googleचं जेमिनी नॅनो टूल आपल्याला कसं वाटलं? मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि असे भन्नाट अजून व्हिडिओज मी आपल्यासमोर सादर करणार आहेत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा स्वतःचा फोटोज अशाप्रमाणे बनवू शकेल. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.